म्हणजे सदर सभा ही चौकट सभा आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला आता सध्या शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही सभा म्हणजे याची योजना आपले आलेलं आहे, अभियान आलेलं आहे. हे अभियान राबवण्यासाठी आपल्याला खासी ग्रामसभा घ्यायला लागली म्हणून सदर आपली जी 10 तारखेला ग्रामसभा लावलेली होती ती आपण कॅन्सल करून ती 17 तारखेला आपण या विषयासाठी खास सभा आयोजित केली. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी राहुल चंद्रकांत मोरे, राहणार कसारा. आता आपले 8-10 दिवसापूर्वी माझ्यावाडी इथं नवीन बदली झालेली आहे आणि मी शहरा ग्रामपंचायती इथं चार्जला होतो. सध्या 4 दिवसापासून चार्ज दिला आहे. आता पूर्ण वेळ मी तुमच्या वेगळ्या ग्रामपंचायतीसाठी सर्वस्व तयार राहील आणि तुमच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्ही पण मला सहकार्य करावं आणि काय तो अडचणी असतील त्या समक्ष मला भेटून किंवा फोनवरून तुम्ही मला विचारू शकता. संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियान मध्ये आपलं निर्मळ ग्रामपंचायत झालेली असून सुद्धा तिकडे संपलेलं नाही. तरी आपल्या घरामध्ये स्वच्छता कशी राखावी, आपल्या गावात स्वच्छता कशी राखावी या संदर्भामध्ये हे अभियान राबवलं जातं. आणि तसं 2 ऑक्टोबर पासून सुद्धा आपल्याला संत गाडगे अभियान राबवण्याचं आपल्याला त्यांनी ध्येय दिलेलं आहे. तरी मग आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला किंवा कुठं केर कचरा वगैरे असेल काही असेल तर तो साफसफाई करायची, कारण सुरुवातच आपल्यापासून स्वतः करायची आहे आणि मग ती गावाची सुरुवात होईल. तरी त्या माध्यमातून आपण या विषयाकडे बघू. आता या विषयाची सविस्तर काही बोलायचं आहे का, असं म्हणजे बोलावं लागेल का? संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे अभियान म्हणजे हे दरवर्षी असतं आणि हे नेहमीप्रमाणे आपल्याला राबवावंच लागतं. म्हणजे आपल्या घरात आपण जशी स्वच्छता वगैरे करतो आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाच्या एरियामध्ये करायचे, घरामध्ये करायचं, घरापासूनच सुरुवात करायची. घर स्वच्छ राहिलं म्हणजे ते एरिया स्वच्छ राहील आपल्याला आणि स्वच्छता राखायची. त्याच्यामुळे जे आपल्याला रोगराई वगैरे लागते किंवा केर कचरा पडलेला असतो हे म्हणजे आपलं प्रथम पाऊल असतं की आपल्या गावाचं की आपलं गाव कसं स्वच्छ राहील याकडे आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे. ग्रामपंचायत कमिटी किंवा ग्रामस्थांनी सगळ्यांनी स्वतःचा पुढाकार घेऊन हे काम केलं पाहिजे, तेव्हा हे काम सक्सेस होईल, नाही तर सक्सेस होणार नाही. आणि हे अभियान माझ्यामध्ये 2005 पासून चालू आहे. या अभियानामधूनच आपल्यावाले तुमच्यावालं शौचालय वगैरे पूर्ण होऊन निर्मळ ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत झाली होती पहिली शापूर तालुक्यामध्ये. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. प्रत्येक पाड्यात मग डस्टबिन द्या, त्याच्यामुळे गावातले डस्टबिन मध्ये कचरा टाकते. हो चालेल. त्या विषयाला निगडीत आणि मी काय होतो प्रत्येक विषय हा एक हे घ्या किंवा त्या विषयाच्या निगडीत काही प्रश्न असतील त्या विषयावरच घ्या. आता हा विषय तुमचा बरोबर होता किंवा डस्टबिनची सोय करावी याच्यामध्ये, तर आम्ही ते मान्य करतो. त्याबद्दल आपण डस्टबिन दिले आहेत का किती दिलेले आहेत त्या पण मला बघावं लागतील. आराखड्यात किती आहे काय आहे ते सगळं बघून मी डस्टबिनची व्यवस्था करतो. मग मोठ्या डस्टबिन पाहिजे का छोट्या घरगुती पाहिजे? घरगुती तुम्ही वाटलेले असेल त्याचा काय वापर होत नाही. मग मोठमोठ्या डस्टबिन वगैरे पण ते पण डस्टबिन सांभाळायची पण व्यवस्था आपल्याला गावकऱ्यांनाच करावं लागते, कारण मग त्याचं सगळं देखरेख करावं लागेल. कोण काही येऊन तोडलं भेटतं काय असेल त्या पद्धतीने करा. पण प्रत्येक पाड्यामध्ये आपण जिथं डस्टबिन किंवा मोठी डस्टबिन कॅन डस्टबिन म्हणतात त्याला ती बसत असेल तर आपण तो बसवण्याचा प्रयत्न करू देतो. आणि तुम्ही पण त्याच्याकडे लक्ष देत चाला की आपली संपत्ती जसं घरातलं आपल्याला राहतं तशी जी आपली संपत्ती म्हणून तुम्ही पण लक्ष देत चाला. रोजगार हमी योजना म्हणजे जे मजूर वगैरे काम करतील त्या मजुरांना आपण त्यांच्या अकाउंटला पेमेंट वगैरे करायचे तो सगळ्या माहितीच असेल बहुतेक नेहमीचा विषय पण असतो. आणि त्या कामामध्ये तुमचे अजून काही वैयक्तिक कामं वगैरे असेल. आता सध्या वैयक्तिक कामांचं प्राधान्य जरा कमी केलेलं म्हणजे पैसे नसल्या कारणाने शासनाकडे, तर पण त्यांनी आराखडा जो नियोजित आराखडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गोठा शेळ्या वगैरे काय असेल त्या गोठा बांधणे, शेळी कुकुट बांधून वगैरे करणे असं काही 2-3 कामं असतील त्याच्यावर सध्या पैसा येतोय. आणि हा पैसा आपल्याला तुम्हाला रस्ते वगैरे करायचा असेल 60-40च्या इश्यू मध्ये सगळा पैसा असेल म्हणजे तुम्हाला मजुरी वगैरे भेटल आणि 40% तुम्ही तुमचा कुशलचा खर्च तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. आतापर्यंत त्याच्यावरती काही निधी आलाच नाही का रोजगार हमीचा? म्हणजे लोकांना कामं पण भेटले नाही. रोजगार हमीचा निधी जो असतो ना तो मजुरांसाठी केलेला असतो. म्हणजे एखादं काम आपण नियोजित केलं तो म्हणजे असं वैयक्तिक आपण कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणून तो देऊ शकत नाही कोणाला. महाराष्ट्र ग्रामीण मधला आता समजा तुम्ही एखादा रोड बांधला तर रोड बांधल्यानंतर तो ग्रामपंचायत तो कॉन्ट्रॅक्ट कोणाला देऊ शकत नाही, कारण त्याच्यावर जे मजूर काम करणार आहे त्या मजुरांना ते पैसे द्यावं लागतात, त्यांच्या अकाउंटला ते वर्ग होतात. म्हणून त्या कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्या कामाशी काही संबंध येत नाही, त्याचं पण ते काम कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही, आपण काढला जात नाही ना. पण रोजगार हमी आतापर्यंत कामच झाले नाही, त्याचं काय कारण असेल? आता रोजगार हमी मधून आपल्याला टार्गेट दिलेला असतो
समजा तुम्हाला एवढे एवढे काम आहेत, मग ते आपल्याला मागणी म्हणजे जसे मजुरांनी आपल्याकडे मागणी केली पाहिजे की आम्हाला असा रोजगार पाहिजे, तर तरी आम्हाला काम देण्यात यावं. म्हणजे प्रामुख्याने समजा एखाद्या माणसांना मजुरी मिळत नसेल किंवा त्यांच्यावर पैशा पाण्याची अडचण होत असेल, तुम्ही सामूहिकपणे 10-15 जणांनी अर्ज केला की आम्हाला अशा प्रकारचं काम आमच्या हाती काम नाहीये, तरी ते काम आम्हाला मिळावं म्हणून त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज केला, तर आपण त्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांना काम उपलब्ध करून देऊ. असं मग तुम्ही जोपर्यंत अर्ज देत नाही म्हणजे साधारण नियम असा म्हणतो, पण आपल्याला पण काम करावंच लागतं. आता घरकुल वगैरे आले तुमच्यावाले, त्याचे पण मस्टर वगैरे निघतात, म्हणजे असे मस्टर वगैरे चालू असतात. त्याचे मस्त निघाले पण त्याचे रोजगार हमीचे पैसे पडले नाही आम्हाला. हा नाही आता बरेच जणांचे पैसे पडलेले नाही. कारण मग कसं झालं शासन आता आपल्याला जे पैसे आपण जी मागणी करतो जे मस्टर वगैरे पडतात त्या मस्टरानुसार मग ते वरती ठाण्याला जाणार, ठाण्यावर मग ते पुढे मंत्रालयाला तिथून ते आपल्याला त्यांच्या अकाउंटला पैसे पडतात. ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारची कॅश त्याची जमा होत नाही. भाऊसाहेब बाकी ठिकाणी समज खासर निघतात, बाकी रस्त्याचे साईडपट्टी भरतात, बाकी खोदकळे आपले घरात प्रत्येक वर्षी जेव्हा बागत बघा प्रत्येक वर्षी चालू राहतात. तसं विगाव मध्ये अजूनपर्यंत मी कधीच बघितलं नाही काय काम. रोजगार हमीचे काम चालू आहे. आता रोजगार हमीच्या योजनेचं काम हे आता एकटी ग्रामपंचायत नाही करत, त्याच्यामध्ये कृषीचं रोजगार हमी योजना आहे, फॉरेस्टवाल्यांची पण रोजगार हमी योजना आहे. म्हणजे आपल्याला जे नियम आहेत तेच नियम त्यांना पण तो पण त्याचा आराखडा पण आपल्या इथून मंजूर होतो. आता फॉरेस्टवाल्यांचे भरपूर कामं असतील ते रोजगार हमीतून केलेले असतील, कृषीवाल्यांची कामं असतील, शेततळे वगैरे बंदिस्त बाग वगैरे करणं, पण बाकी लोकांना माहितच होत नाही. होईल आता हळूहळू माहिती होतं, कारण मीच क्लिअर घेणार आहे. कारण मला तिथं 5-7 वर्ष घालायचे, त्या माध्यमातून तुमचं पण सहकार्य मला पाहिजे, माझं पण सहकार्य. आम्हाला कामं चांगलं झाले ना, तुम्हाला सगळं सहकार्य आमचं म्हणणं असं का गावाच्या विकासासाठी कामं करा, बस विषय दुसरा काहीच नाही. आता पायाभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे, आता हे दुसरा भाग आला पायाभूत सुविधा. सार्वजनिक बैठक व्यवस्था करणे, नंतर रस्ते वगैरे तुमच्यावाले कच्चे वगैरे रस्ते वगैरे असं गवत सफाई वगैरे करणे, म्हणजे मजुरी बेसली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना मजुरी कशी भेटेल या हिशोबाचं हे कामं असतात. म्हणजे तुम्ही म्हणते की आपल्याला मोठं एखादं समाजवाला वगैरे बांधायचं आहे किंवा तो साठवायच्या हिशोबाने बसत नाही, त्याच्यामुळे मजुरी लोकांना पण मोठ्या प्रमाणात भेटत हिशोबाने ही कामं निवडलेली. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही कामं सुचवायची वगैरे असतील तर ते तुम्ही सुचवू शकता. अजून आपण आता आराखडा केलेला नाही ना भाऊसाहेब. त्याच्यामध्ये ना आता इतर म्हणजे आता 1-2 वर्षापूर्वी आहे ना शाळेच्या बाजूला जे गवत वाढतं ना ते ग्रामपंचायत साफ करायचं, पण ह्या वर्षी ते काय तसं काय झालंच नाही. आता मी कालच ते गवत काढायचे विषय झाला, कालच सांगितला विषय माझा तर मग ते लिक्विड वगैरे भेटतं ना फवारणी मारायचं, त्याच्याने तणनाशक जळून जातात. ते तणनाशकाची मी ऑर्डर दिलेली माझ्यामध्ये उद्यापर्यंत ते. आणि तेच तसंच आता दूर फवारणी पण आता खरेदी केली, तर दूर फवारणी आमच्याकडे आलीच नाही. म्हणजे दूर फवारणी फक्त एवढंच भागा काही मोजक्याच भागामध्ये झाली, तिकडे तर काय आलीच नाही. म्हणजे अर्धे असे कामं करून त्याला मतलब काय नाही. मॅडम तुम्ही याच्या ढकलून त्याचा काही उपयोग नाही होणार, त्याला तुम्ही सांगा त्याला ते करणे. सदस्य म्हणून बरं आपल्या 16ची बॉडी करायची, 18 किंवा 16ची करायची. बॉडी मध्ये 1-2 जण घ्या, प्रत्येक गाव किती प्रत्येक वाडीचे नावं सांगा ना तुम्ही, मी नाही घेणार. महत्वाचं काय भाऊसाहेब, महत्वाचं काय अध्यक्ष आणि सचिव. सदस्याचं काय काम त्यांना तर काही माहितही नसतं. भविष्यात कोणी काही झालं तरी कामी भरती असतं. महत्वाचं काय अध्यक्ष आणि सचिव. आणि जर तेच बॉडीवरले असले तर मग लोकांचा काहीच संबंध येत नाही त्याच्यात. त्या पद्धतीने समजा वरती बोलले ते तुमच्यासाठी चाललेले, तुम्ही कसं ठरवलं त्या पद्धतीने करावं लागतं. मला तर वाटतं की अध्यक्ष किंवा सचिव जो राहील, अध्यक्ष म्हणून शासकीय माणसाची नेमणूक राहील ना, मग अध्यक्ष म्हणून गावातलं कोणीतरी पाहिजे की जे बॉडीवर नाही. करू शकतो. नाहीतर बॉडीवरलेच घेतले तर मग ते अध्यक्ष पण बॉडीवरला आणि सचिव पण तुम्ही सोबतच. लोकांना काहीच माहिती नसतंय की तुम्ही काय केलं काय नाही. उद्याला प्रश्न अध्यक्ष वगैरे किंवा तुमच्या एखादा पत्र पुढे करून दे आणि त्याचं
ते म्हणजे तुम्ही ग्रामसभेला असं कळून देऊ झालं पण सदस्य म्हणून कोण कोण आपण सचिव म्हणून ग्रामसभेला हा अधिकार आहे ना अध्यक्ष अधिकार ग्रामसभेला सर्व अधिकार आहे. समजा लोकांना वाटलं का आम्हाला हा अध्यक्ष शासनाच्या निर्णय कसले पाहिजे असेच अधिकाराकडून मागता येईल. बोलण्याचा अधिकार आहे ना ग्रामसभेला. बोलण्याचं नाही, निवड करण्याचं सुद्धा आहे ना. बोललेले आपण ते पाठवणार नाही, निवड पण करू शकतोय ना. निवड तेच बोलते आणि पाठवून सदस्य एवढं काही व्हॅल्यू नाही, पण कंट्रोल राहील नाही का त्या बॉडी. भाऊसाहेब मला विचारायचं होतं त्याचं. आता आपण ही कमिटी बनवणार त्याच्या 11, 14 की 16 जणांची. हा, तर मग त्यांचे आता हा अभियान 4 महिन्यांचं आहे बरोबर. आपण 4 महिन्यात प्रत्येक महिन्याला तर तुम्ही ग्रामसभा ठेवणार नाही. मग तुम्ही ते 16 जणांची जी कमिटी बनवणार आहे, तुम्ही त्याचे जर कामाची अंमलबजावणी करत त्यांची मीटिंग ठेवणार आहात की नाही? मग मी ते हा, माझा मुद्दा तो आहे की पूर्ण मोठे 16 जणांची मिळून तुमची मीटिंग राहणार की नाही राहणार. त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे काय नाही त्याच्यामध्ये एका लगेच संपणार नाही. 4 महिन्यामध्ये तुम्हाला गोष्टी ग्रामसभेवर घ्यावं लागणार आहे. काय मूल्यमापन झालं, काय काम झालेलं, कोणत्या पद्धतीने कोणी सहकार्य केलं, काय केलं. त्या 4 महिन्यांनी ते 2-3 महिन्यांनी तर आपण घेऊ रे. पण कसं घेतलं जाईल? ग्रामसभेत घेतला जाईल का? ग्रामसभेत पुढे याची मान्यता घेतली जाईल. तुमच्या समितीने काय काम केलेलं आहे ग्रामसभेला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर मग पुढच्या प्रक्रिया पुढे चालू. ग्रामसभेत प्रत्येक प्रकारचं येणार नाही. आपण फक्त ग्रामपंचायत प्रत्येक डिपार्टमेंटला असं असेल, समजा पाण्याची योजना असेल, काय असेल, समजा तुम्ही जलसमृद्धी योजना ती कशातून काय घेतलं या पद्धतीने पुढे पाठवू शकतो. या पद्धतीने मूल्यमापन झाल्याशिवाय ग्रामसभेच्या मूल्यमापन चालू की डायरेक्टली जाणार. हे जे अभियान आहे ते फक्त स्वच्छता याच्या दृष्टिकोनातून गावाच्या विकासासाठी आणि मग याची शैक्षणिक दृष्टीने काय आपण करू शकत नाही. कशातून आता जो अभियान आपण राबवतो त्याच्यामध्ये मुलांच्या काही गोष्टी येतात, कला क्षेत्रातून येतात, क्रीडा क्षेत्रातून येतात, याच्यातून सुद्धा गाव पुढे जाऊ शकतो ना. हो, जाऊ शकतो. आता हे त्यांनी आपल्याला 5 एकर दिलेले म्हणजे आज सध्या वाकासाला दिलेला आहे. तुम्ही तुमचं गाव प्रगत कसं होईल, विकास कसा होईल त्या इथून 5 आपल्याला त्यांनी दिलेले. त्याच्यामध्ये शिक्षणाचं आलेलं नाही सध्याच्या दिवस. आणि तुमचं शिक्षणाचे पर्याय म्हणून तुमच्याकडे बाकी दिलेले वगैरे पेसा वगैरे सगळं तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे तुम्ही करू शकता. धार्मिक सांस्कृतिक वगैरे तुमच्या आदिवासी लोकांच्या रूढी परंपरांना कसं मिळतं, प्रोत्साहन भेटल त्यासाठी पण खास निधी. आता हे जे अभियान आहे हे खास लोकांचं जलसमृद्ध कसं गाव होईल आणि कसं गाव होईल हे शासनाच्या डोक्यात आहे. म्हणजे आपण जी कामं केली तर त्याची नोंद सुद्धा हो, तुमची नोंद घेईल. आपण एक्स्ट्रा काय कामं केलेले, दुसरे व्यवस्थित कामं झालेले ते पण आपण म्हणजे पहिलाच फॉलो होता ना तो. पहिलाच आपण जे वाचला ना त्याच्यामध्ये खूप पूर्ण गावात चाललेलं. तुम्ही गावासाठी काय केलेले, कोणती योजना केली, बचत गटाची काय केलेली, कशाने काय केली, हे सर्व त्याच्यावर पूर्ण रेटा लोक त्याच्यावर. तुम्हाला बोलतोय मागचे जरा शांत राहा, पुढे विषय चाललाय जरा कळत नाहीये. मी काय म्हणतो तुम्ही अंगणवाडी वगैरे आणि शाळावाले तुम्ही अर्ज करत चला ग्रामपंचायती. भाऊसाहेब मी तुम्हाला एक त्याच्यावर प्रश्न विचारतो, हे सांगतो की हा रीतसर मागच्या वेळेस दऱ्याच्या वाढीचा विषय झालेला आहे 30 जूनच्या याच्यात. त्यांना बाथरूम आणि ते खिडक्यांचा विषय झालेला त्वरित, ते पावसाळा होता म्हणून ते त्यांना त्वरित करायचा होता. यासाठी ग्रामसभेचा ठराव पण झालेला आहे. पण तो आता पावसाळा गेला पण त्यांचं काम झालेलं नाही. जसं आपण 9 ऑगस्टला 50,000 खर्च केले तर तिथं ते गरजेचं आहे, तिथं काय होत नाही खर्च. हा मुद्दा आहे ना. साहेब ऐका ना, मागचे जे घेतले आराखडा घेतले होते ना त्यातले किती कामं झाले आजपर्यंत ते तरी वाचून टाकावं सांगा अध्यक्ष. हा
आयत्या वेळेचे अर्ज आले होते ते सर्व ग्रामसभेच्या. परिपत्रक वाचन नाही झालं ना मागील नाही थोडा अडचण आहे ना रे थोडक्यात म्हणजे लक्षात आलं कारण ते महत्वाचं होतं भाऊसाहेब. साहेबांनी जरा रशी आणली एवढे हप्त्यात कंप्लीट करून टाका, नाही तर तसं ठराव द्या, मग पुढची कारवाई आम्ही करू जे काय असेल ते. आज शाळेच्या खिडक्या आणि जे बाथरूम असेल टायलेट नाही द्यायला टायलेटला जायला आणि आता सरपंचाला सांगतो. आता वारा साहेब आहे त्याला सांगलं किती दिवस आहे तो किती पडलेला आहे पण मग करत का नाही तुम्ही पडलेलं आहे मग करत का नाही कामा म्हणजे अडचण काय तुम्हाला काय विषय घ्या ना. अरे गाडी जात नाही बघून मग चिमट्या पण पडले ना ते कामा. मग आता इथं समज बायमांचा टायगर जायला गवताचा आहे मुलांचा आहे ना येऊ पर्यंत पडलाय ना मग उन्हाळ्या पण चिमट्या पण काय करीत रोज तुम्ही घराची वाढ आज विचार आहे बघितलं त्याने 15 नाही एका हप्त्यात कंप्लीट व्हायला पाहिजे ते सुद्धा नाही. आणि जे म्हणतो निधी पडलेला आहे निधी पडून काय पाहिजे तुमचा सांगा ना पैसे पडून काय पाहिजे मग करायचं होतं ना. हे इथं लेडीजचा आहे जेंट्सचा मुलांचा भाऊसाहेब तुझे फोटो पण आहे फोटो पाहत तुम्हाला फोटो दाखवतो परिस्थिती सगळं उघड्यावर डायरेक्ट तिथं बाथरूम नाही का काही नाही विचारा त्यांना आणि काय हे करणार सरपंच राज्यामध्ये आणि नापासवा काय उगाच काय भेटलं ना भाऊसाहेब. अहो एवढं दिवस विचारा ना याच्या हालत काय आहे झालं पण नाही पाहिजे. आता याच्यासाठी समजा दुरुस्ती वगैरे असेल तर ते आपल्याला शासनाकडनं काय त्याची दुरुस्ती भेटत नाही ती आपल्याकडनंच आंदोलन करावं लागेल किंवा नवीन बांधकाम वगैरे असेल तर मग ते नवीन बांधकाम किंवा त्याची वगैरे झालेली नसेल तर आपण नवीन प्रस्तावित करू शकतो. तर आम्ही आपल्याला शाळेसाठी किंवा अंगणवाडीसाठी 2 लाखाचा निधीमध्ये उपलब्ध होऊ शकतो. आता ते कोणत्या पद्धतीने मला बघू द्या. नंतर समजा आपल्याकडे डागडुगी वगैरे करायची असेल तर आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करावा लागेल. म्हणजे समजा तुमच्या आराखड्यात नसेल वगैरे तर आराखड्यात घ्यावा लागेल किंवा त्याच्यावर नोंदणी नसेल किंवा काही झालेली नसेल तर आपण 2 लाखाची मागणी करू शकतो. भाऊसाहेब फक्त काम नाही भाऊसाहेब ऐका ना ते काम आहे ना महिला बालविकास यांच्याकडनं ते काम दुरुस्तीचं मंजूर करून आणलंय. हा मी आणलंय स्वतः. तर ते ग्रामपंचायत निधीमधून आहे कारण की ग्रामपंचायत जेवढे दिवस वाट बघितली तर ग्रामपंचायत तिथं काहीच केलं नाही. फक्त इथून बोलतात का मंजूर झालंय एस्टिमेट झालंय आज काम चालू करतो उद्या काम चालू करतो. आतापर्यंत यांनी फक्त किरकोळ दुरुस्तीच कसं काय टाकलं असेल पण आजपर्यंत काय कामाला काही सुरुवात झाली नाही. तर ते काम मंजूर करून आणलेलं आहे तर ते आता होईल थोडं दिवस चालू आहे. महिला व बालकल्याण हा महिला व बालकल्याण हो. आणि ग्रामपंचायत मधून शौचालय आता ग्रामपंचायत आपली एवढी सक्षम किंवा एवढे मोठे कामं घेऊ शकतो तेवढे बाहेरून कामं असतील तेवढे चांगलं आहे. जेवढं बाहेरच्या कॉन्टॅक्टमध्ये बाहेरच्या कॉन्टॅक्टमधूनच गावामध्ये कामं होतं विकास कामं होतं. भाईसाहेब तर इतका मोठा काम नाही येते. जर आपण शुल्लक काम आहे 15-20 हजारात जास्तीत जास्त बघा यांची घरांना हे सगळे लेडीज वगैरे मुलं आहेत. आता सगळ्यांनी साहेबांना सांगितलं त्याने प्रॉब्लेम आहे काय नाही वाटलं आता एवढं आता पाणी कमी झालं एवढे आता पाणी पडायला चिमक्यात काय पाणी पडत नाही ते बाथरूम जायला लगेच चालू करा. नाही ते तयार आहे इस्टिमेट पण तयार आहे चालू एकदम करा ना. लेडीज मुलांचा आहे ना मुलांचा आहे समाज लेडीज आहे मुलं बारीक त्याला पण गवत वाढलंय तर गवतात कुठं जाणार आहे ते टॉयलेटला मग आता आमचं बाथरूम वापरू शकतो. बघा विचार मॅडम आहे अंगणवाडीचे आमचं बाथरूम वेस्ट करू शकतो ते. मग आता तुम्हाला बाथरूम एवढा नाही करू शकत प्रत्येक शाळेत बाथरूम आहे. काय का माझं प्रत्येक शाळेत बाथरूम आहे. कुणी त्याची स्वच्छता ठेवत नाही कारण आपलेच मुलं घाण करतात आणि आपलेच मुलं
सगळे वाट लागते त्यांना शाळा अंगणवाडीवाले जे आहे त्यांनी तिथं सोसायटीवाले त्यांनी केलं पाहिजे ना. त्याला पाण्याची सोय नाही त्याच्यामुळे ते सगळी वाट लागणार आहे ते. एकेकाने बोला उठून बोला अंगणवाडी शाळेवाले आता आमचे इथं राजू आहेत तिथं पण तसंच परिस्थिती आहे. अहो, तुम्ही नाही का ना, आपण तसं घरात पाण्याची सगळीकडे चालतंय. आमच्या ठाकरबापा आदिवासी सुधारणा कार्यालय योजनेअंतर्गत तेलमाडी विहिरीकडे जाणारा रस्ता मंजूर होण्याबाबत आजचा वरील विषय चर्चेत आला असता बापा आदिवासी सुधारणा कार्यक्रम योजनेअंतर्गत गणेश एक काम कर, जी सुरुवातीला जी पहिली 26 जानेवारीची ग्रामसभा झाली होती ना, त्याच्यातले आराखडा वाच बरं, त्याच्यातले आतापर्यंत किती कामं झाली? याच्यावर कोणते कामं कार्यवाही झाली? आतापर्यंत किती कामं झाली? भाऊसाहेब, हो भाऊसाहेब, यांचा परिचय करून द्या ना. आलेल्या व्यक्तींचा हा नाही, परिचय करून द्या ना. ग्रामसभा कोणासाठी असते? परिचय करून द्या. माझा परिचय बहुतेक लोकांना माहिती आहे, महिलांना माहित नसेल, पण हे गावठ्यातला जो रस्ता मुख्य रस्ता केला आणि तेलामुडीतला केला तो आपण आपले आमदार आहेत दौलतजी दरोडा त्यांच्या सहकार्याने आपण तो केलेला आहे. आणि उर्वरित कामं जी सरपंच मॅडमांनी दरोडा साहेबांना सुचवलेली आहे त्यानुसार त्याची जी यादी आहे ती मी तुम्हाला त्यांनी बोलवल्याप्रमाणे मी घेऊन आलो. आता त्याच्यात कोणती कोणती कामं घेतलेली आहेत, काय काय घेतलेले आहेत ते सगळे त्यांच्याकडे मी देतो, ते तुम्हाला वाचून दाखवतील. म्हणजे त्याच्यात तुमची शक्कर वापरली कामं जी असतील, जनसुविधेतली जी कामं असतील, तुम्हाला जी गरजेची कामं आहेत ती सर्व त्याच्यात घेतलेली. ते सरपंचांनी ठरवलेलं आहे, उपसरपंचांनी ठरवलं आहे, निरकुट्या भाऊंनी ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे कुठले रस्ते आणि कुठे स्मशानभूमी हे होणं गरजेचं आहे हे सगळं आपण गेलं. म्हणजे उदाहरणार्थ हिवालवाडीतली स्मशानभूमी झाली, अंगणवाडी झाली, डुब्याची वाडी झाली, तिथे पूल नाही झाला. बरं भाऊसाहेब, यांना ग्रामसभेत बसण्याचा अधिकार आहे का? पहिली गोष्ट म्हणजे ग्रामसभेत बसण्याचा मला अधिकार नाही, पण सरपंच मॅडमांच्या विनंतीला नाही ग्रामसभेत मध्ये बसायचा अधिकार बाहेरच्या तुम्ही ग्रामसभेत बसायला पण आलेलो नाही, पण त्यांना मी डॉक्युमेंट तिकडे बाहेर बोलून द्यायचं, इथं नाही काय. सरपंच मॅडम ग्रामसेवक आमचे भाऊसाहेब चप्पल वाटायला तुम्ही चप्पल एक मिनिट मला सांगा, म्हणजे तुम्ही ग्रामस्थ असाल, मी बाहेरचा जरी असलो पण ऐकून घ्या, मी फक्त त्यांना फाईल द्यायला. मग फाईल द्यायची आणि निघून जायचं, बाकीची तर कामं नाही, बाकीच्या करायचं भाषा जरा नीट कर. नाही, भाषेचं नीट नाही, भाषा मारायची. ऐक ना, तुझी तशी असू दे, पण मला त्यांनी बोलवलं म्हणून मी आलेलो. नाही, मग त्यांचं जे काय पर्सनल काम असेल ना तिकडे व्हायचं. ग्रामसभेचा विषय भाऊसाहेब याला तुम्ही मान्यता देता का? मला ते सांगा सगळ्यात तुम्ही गोष्ट. अध्यक्षाच्या खाली आले अरे पण काहीतरी परिपत्रक ग्रामसभा कोणासाठी असते? पहिली बात भाऊसाहेब यांना इथं बोलत, अध्यक्ष मॅडम यांना इथं बोलण्याचा अधिकार आहे का? मला ते सांगा सगळ्यात तुम्ही गोष्ट. याचा पक्षाचं ग्रामस्थांना लक्ष का बरं हे करू राहिले? बरोबर करू राहिले तिथं. ऐक संकेत, मी तुला बोलतच नाही पहिली बात, मी अध्यक्षांना बोलतो. ते तुमचा तो पर्सनल झाला तुमचे विनंतीला, त्याचं काय असं लिगली आहे का मॅडम? तुम्ही त्याला काय दिलेली परमिशन? असं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन इथं बसून घेतो. आम्ही असेच का कोणी काहीतरी नाही बसता, पण तुम्हाला ते अगोदर कल्पना द्यायला पाहिजे ना तुम्ही त्यांना. तुम्हाला काय वाटलं माणसं तुमच्याकडेच आहेत का? ग्रामसभेच्या मध्ये वेळ तर कसं नाही कळत तुम्हाला?
बोलवायला तर ते खासदाराला बोलवते, पण खासदार ठीक आहे, ते लोकप्रतिनिधी झाले, पण मग खासदारच्या माणसाला बोलवते का म्हणजे नाही साहेब तुम्ही या, तुम्ही बसा ग्रामसभेमध्ये. अध्यक्ष मॅडम याच्यात तुम्हाला काय करायचं नाही सांगा, बाकीचं बाकी तुम्ही आम्हाला काय सांगू नका. विषय ऐका ना, आम्ही बाहेर थांबतो, मला काहीच प्रॉब्लेम, त्यांनी बोलवलं म्हणून आलो. अब तो तुमचा विषय झाला, आम्हाला घेणं देणं नाही. अध्यक्ष देतात ना कोण? बरं त्यांनी परवानगी द्यावा. नाही एक मिनिट थांब, ऐकून घे. त्यांनी परवानगी द्यावा का तुला थांबण्याचा अधिकार आम्ही सगळे इथं बाहेर निघतो. त्यांना तुझी गरज असेल, आम्हाला ग्रामस्थांना सरपंच अध्यक्ष सचिव सोडून बाकी कोणाची गरज नाही आम्हाला. आवाजचा विषय तुझा नाव संबंध आहे का काही? तू पण गप्प बस. तुला मी विचारत पण यांनी नाव कोणाचं घेतलं? तिघांच्या शब्दाला मानवलीत आलं. तुम्ही कुठल्या कोणाची परमिशन घेऊन त्याला बोलवलं? कोणाला पण तुम्हाला परमिशनची गरज नाही का? तसं सांगा. बरोबर आहे, फक्त पेपर त्यांचं काय पत्रावर असं काय बोललं? आणि शासकीय जर कर्मचारी असं बोलले की आम्ही त्याला मान्यता देतो, ऑफिसमध्ये करा. आयरा कोणी येईल तो म्हणलं मी मीटिंगमध्ये घेऊन बसतो. पेपर घेतो एवढा वेळ त्याचं काय सांगतो? काय असं तुमच्याविषयी कोणती झालं? काहीच नाही. अगं मग ते अध्यक्षांना कळायला पाहिजे ना आधी. आपली ग्रामसभा कोणत्या विषय तोच विषय घ्या, बाकी ऑफिसमध्ये बसून ठेवा, काय हरकत नाही. नंतर जे काय मला स्वतःला माहित नव्हतं कोण व्यक्ती आहे तो. ऍक्च्युली जे आता तुम्ही कशी ओळख करून दिली, तर बाकीच्यांना माहिती नव्हतं की तुम्हीच भाऊसाहेब आहे. बाकीच्यांना होते की दळवी सर होते, आता तुम्ही होते. याच्यात उद्देश होतो की तो पॉलिटिकल एक व्यक्ती आहे. कोणते कामं झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्हाला कोणते कामं पाहिजे, ते गावासाठी ते आवश्यक आहे अशी कामं असतील तर तुम्हाला सांगा. म्हणजे आपण त्याच्यावर बरं भाऊसाहेब ठीक आहे, चला तुम्ही तुमचा रोल काय हे करता, पण याच्यापूर्वी झाले जे कामं तिला सुचवले आम्ही, मग ते 2 वर्षात कामं काय झाली ते? बरं नाही 100% कामं झाली, पण त्यातले थोडेफार कामं तरी झाली पाहिजे. दळवी साहेब नाही, नंतर तुम्ही बोलता तुम्ही आता आलो बरोबर. मॅडमला तर माहित असेल ना थोडंफार या कामाचा कुठपर्यंत पाठपुरावा झाला, कुठले कामं सुरू झाले, कुठले काम मंजूर होणार आहे, याचं माहित असेल ना मॅडम तुम्हाला. सांगून देतात दुसरं काय नाही. जे झालेलं मागच्या ग्रामसभेत विषय झालेले तेच कामाचं फक्त काम, बाकी काही नको आम्हाला. खूप सरपंच आहे, सरपंच सांगा नाही तर प्रत्येक ग्रामसभेला येणार, फक्त तुम्ही कामं आम्ही कामं सुचवायचे, तुम्ही लिहून घेणार आणि प्रत्येक पुढच्या वेळेस तेच तुम्ही कामं सुचवा, होतील कामं पुढे. 2 वर्ष आधीच झाली. बोल ना भाऊ. जे काम वाचून दाखव तेच त्याला विचार का नाही झालं, वाचून दाखव हे काम का नाही झालं, ग्रामस्थ विचार का नाही झाला, काय अडचण नाही. बरं विचार गणेश. असं कोणी करेल? अडचण काय ते सांगेल ना त्यांच्या न होण्याचं कारण पण त्याचं लक्षात येईल ना. तो काय नाही कुठपर्यंत त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली, थोडं जोरात बोला. झालेली कामं त्यांनी सांगून दाखवली, परत ठराव जे कामाचं मजुरात त्याच्यासाठी तो माणूस आला पाहिजे. आता सांगा कोणता त्याच्याशी आम्हाला काय घेणार, आम्ही सरपंच अध्यक्षांनाच विचारणार. बाकीचं मुख्यमंत्री आले आणि ते आम्हाला त्यांच्याशी आम्ही देतो कोणाला अध्यक्षांकडे. बोल ना. तो आला त्याच्याबद्दल नाही सांगत, फक्त कामाबद्दल सांगतोय का जे काम मजुरी आहेत ना आपली कामं त्याच्याकडे ती लिस्ट आहे. जो
बरं पुण्याची मला सांग, मग तो सांग मला, तो काम लिस्ट सांगतो. मग तुम्ही काय कामाचे रे? तुम्ही काय कामाचे? आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही कामाचे काय? जर तो सांगणार आहे ऐक ना, तुम्हाला निवडून दिलं तर आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही म्हटलं नाही हे काम मंजूर झालं तर आम्ही हाच म्हणणार. आम्ही नाही म्हणतच नाही. काम चालू करायची संपला. मी तोंडी सांगण्यापेक्षा आपल्याकडे डॉक्युमेंट सोबत आहे ना, जे मंजूर झालेली काम. अरे पण मला सांग त्याचा रोल काय तुमच्यामध्ये? मला तेच कळत नाही. मी काय म्हणतो 5 टाका तुम्ही काय मध्ये मला काय माहित ना पालक कर्मचारी वगैरे असतील कोणी तर तुम्ही काय प्रोसिजर केलेली त्यांच्याकडे काही डिक्ट असेल ते बरोबर आहे. आणि पूर्वकल्पना होती ना आता 17 तारखेला ग्रामसभा तर अगोदरच्या दिवशी घ्या बाबा हे झाले काम मंजुरी आहेत का प्रोसेसवर आहेत काय झाले काय नाही ते. एक लक्षात घ्या आपल्या ग्रामात सगळ्यांनाच बोलता येत नाही सगळ्यांकडे बरोबर ते आपल्याकडे होतं. यांचं असं म्हणणं आहे का बाबा त्याच्याकडे पेपर आहेत बरोबर नाही तुमच्याकडे का नाही आणि काम त्याचा मंजूर करण्याचा आधी संबंध काय आम्ही कोणत्या भरोसा अध्यक्ष सचिव ती बॉडी काय असेल आमच्या ग्रामपंचायतची बरोबर आम्ही त्यांना निवडून दिलं आम्ही त्यांनाच बोलणार का भाऊसाहेब हे काम सॉरी सदस्य उपसरपंच सरपंच किंवा भाऊसाहेब हे कामं झाले का नाही. बाहेरचा माणूस कोणी येऊन दाखवतो का हे काम त्याच्याकडे पेपर कसे गेले. शासकीय जर अधिकारी शासकीय कर्मचारी जर एखादं कोणी असेल तर आता त्याच्याकडे तुम्ही घेतले तर आम्हाला मान्य आहे का बाबा हा ठीक आहे अधिकारी त्यांच्याकडे दिलं होतं. पण कोणी व्यक्ती येतो आणि तो म्हणतो माझ्याकडे पेपर आहे मग ते जर कामं मंजूर करतो तुम्ही काय कामाचे तुमच्याकडे कामं नाही होत का. आम्ही त्यांच्यापर्यंत येतोय मंजूर करून ते आणताय ठीक आहे. अरे तुम्ही पोहोचला नाही तुम्ही पोहोचत त्यांच्याकडे डायरेक्ट आम्ही धावपळ करतो फक्त इथं ठराव घेऊन त्यांच्याकडे देतोय कोणाकडे. आम्हाला अरे तुम्ही परस्पर द्या ना डायरेक्ट तुम्हाला परस्पर द्यायला काय हरकत आहे शासकीय अधिकाऱ्याला. बरोबर आहे जे आहे माझ्या परिस्थिती तेवढी करून आले काम बाकी ठराव माझ्याकडून एक पण जायला पाहिजे तुझ्याकडे पण आता हा पण नाव घेतलं का नाही तो नाव घेतलं का नाही नाव कोणी घेईल मी सांगितलं त्याला बोल ना का नाही बाबा मित्र देईल नाही म्हणून. बरोबर सार्वजनिक ग्रामसभा तुम्ही हे लोकांची कामं तुम्ही स्वतः करू शकता त्या कामात दाखवून आम्हाला दाखवू शकतात याचा पाठपुरावा केला याच्यामध्ये तुम्ही आज भरती आणि भरत्याला कामा द्या कामाचं आहे त्या काम कोणा करू त्याचं नाही आपण स्वतः कामं केली दुबारची कोणा ते उभे आपण स्वतः कामात केलं ते कामात बघा आणि त्यांनी करेल कामात फरक बघा. विषय पैशाचा निधीचा नाही पैशाचा निधी घेतला नाही पहिले बाय त्यांनी पैशाचा निधी विषयच नाही घेतला. अरे पक्ष म्हणतात ते पक्ष तारीख केली असं झालं काय हरकत सुरुवातीला सांगा आपल्या लावायची कारण नाही आपण काय कामं झाल्याशी मतलब आहे मग त्याचे आज राहते कामं कोण कामं चांगली व्हायला आणि आजही आपल्याकडे ते कामाचा पुरावा आहे का एक कामाचं चांगलं झालं आणि इतर कामापेक्षा काम चांगलं विषय कामाचा आहे आणि काम क्वालिटीचं तुमचं काय असेल ते अंतर्गत तुम्ही पाहून घ्या तिकडे तुमचे आम्हाला घेतले नाही. तुम्हाला
कळत नाही का आता तुमच्या हाताने जा करा तुम्ही केलं कोणी तुमच्या हिसाबाने करा ना भानगड नाही साहेब त्याच्या घरातल्या विषयाने सांगत ते त्यांच्या घरातला विषय पण नाही हा गावाच्या विकासाचा विषय घरातला विषय नाही गावाच्या विकासाचा एक लक्षात घे रस्ता झाला तर तुझ्या घरापर्यंत माझ्या घरापर्यंत एकाचा विषय नाही आला असं थोडं सगळ्यांच्याच झालं सुचतोय ना बघ आम्हाला घडणार तुम्हाला घडणार एक मिनिट आहे बोलू शकतात नाही ऐका काम आहे ना काम कोणी पण करतंय असा विषय नाही एक मिनिट शांत बसा एक काम आम्ही पण एकेकाला बोलू द्या. पण करतो नाही का आता प्रशांत पण कामं करतो आम्ही पण करतो आता टेंडर प्रोसेस कोणाचे नाही कोणाचं टेंडरवाल्याचंच नाव करायला लागते नाही का मग समजा संकेत असेल किंवा बंधू सोडणार असेल बाळा भोसले असेल कोणत्याही आपल्या ग्रामपंचायतचं काम करायला आपल्याला एखाद्याचं नाव काम द्यावं लागतं पण विषय एवढाच आहे का डायरेक्ट त्याला इथं येऊन क्रेडिट नका देऊ त्याला भाषण करायला नका लावू कारण त्यांना पण काम देतो ना आपण आपल्या सहकार असा विषय नाही कर्मचारी असं म्हणून त्यांना आणि खरंच पण इथं येऊन क्रेडिट दिलं म्हणजे ते कसं राजकीय विषय होता नाही का चुकीचा भाग झालेला आम्ही मान्य करतो कारण दुसरं ग्रामपंचायत स्वरूप दुसऱ्या व्यक्तीने येऊन बोललं आज म्हणजे ग्रामपंचायत काय करत ग्रामसभेच्या बसत नाही तरी मी सगळं बॉडी करणं सगळे आणि आमच्या ग्रामपंचायत दिलगिरी व्यक्त करतो की आता याच्या पुढे अशी कुणाचीचं पण काही चुकलं नाही त्याने ऍक्च्युली आहे ना तो दर्याजवाडीचं सारखं होता ना प्रत्यक्ष होतो तिथं मीडिया वगैरे सगळे आली पण आपलं कार्यक्षम नसताना त्याच्याकडे ते काम दिलं असं सरपंच किंवा उपसरपंच अध्यक्ष वगैरे अशी 2-3 कामं दिले त्याच्याकडे लोकांसमोर त्याला असं दाखवू नका का हा कोणतरी ते ऐक ना भाऊसाहेब सांगतो तो वीज बिलचा जो विषय आहे ना तो मागचा ग्रामसभेत झाला का त्या शाळेचा वीज बिल ती ग्राम म्हणजे आता माझ्या 20 ते 22 वर्ष झाले माझ्या सर्व्हिसला आता मी आता तुमची ग्रामपंचायत मोठमोठ्या ग्रामपंचायती सांभाळलेल्या खर्डी वगैरे पडगाव वगैरे पण मी आतापर्यंत तरी कोणत्याही शाळेचं वीज बिल भरलं हो मग तो मागच्या ग्रामसभेत झालेला आहे की मी तरी भरलेलं नाही आता तो कोणत्या पद्धतीने तुम्ही भरत होते काय होते ते नाही मला सांगता येणार नाही गेल्या वर्षी आपण हा पण मागच्या ग्रामसभेत ठराव झालेला आहे का आपण भरायचं नाही म्हणून त्यांनी त्यांचा वीज बिल भरणं करायचं अरे त्यांच्याकडे पण थोडा आम्हाला दिली कमी पडतो की आमच्या गावाचा विकास झाली तरी तुम्ही ऑलरेडी पत्र गेलं पाहिजेत होतं हे बाकी ते त्यांच्या पगारून देऊ का काय देऊ आपलं काही त्याच्यामध्ये आम्ही सोयीसाठी 15-50 शेड दगड रेती सिमेंट भरलेल्या पायाच्या त्यावर लोखंडी अँगल पत्र्याद्वारे बांधण्यात शेड आहे वरील क्षेत्र आपल्या हातीत येत दुसरा अर्ज आहे दुसरा अर्ज आहे एक मिनिट ऐकून घ्या ना गावकरी मंडळी विजा पावडर पैसा अंतर्गत भांडी खरेदी करण्याबाबत अर्जदार
वाडी गावकरी कातकरी समाजासाठी लग्न समारंभ उत्सव व इतर सण होत आहेत. स्वयंपाकासाठी भांडी खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही नम्र विनंती. कैलास कृषी याच्यावर मी तर उत्तर देऊन टाकतो. जर तुमच्या आराखड्यामध्ये समजा त्याच्यावर पैसा हा इथला विषय नव्हता, आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये हे असेल तर आपण त्यांना भांडवल देऊ. जे निकाली निघाले असतील ना पेंडिंग असतात. झाला ना दे ना 2 मिनिटं झालं ना. 1 डिसेंबर 2023 आजपर्यंत पैसा ग्रामसभा घेणे बंधनकारक असून काही पैसा ग्रामसभेसाठी असून याची दिनांक 30/8/2025 रोजी ग्रामसभेचा ठराव मिळण्याबाबत अर्जदार प्रशांत बाबुराव शेजार आणि ग्रामस्थ वरील विषय आवरायचं होतं की सदर ग्रामपंचायत बिघाड ही पैसा ग्रामपंचायत असणे 1 डिसेंबर 2023 पासून ते आजपर्यंत एकही पैसा ग्रामसभा झालेली नसून पैसा येत्या दिनांक 30/8/2025 रोजी ग्रामसभेत एकही पैसा ग्रामसभा न झालेला ठराव मिळावा. तरी आपला पैसा ग्रामसभा न झाल्याचा ठराव देवा ही विनंती. हा भाऊसाहेब एकही झालेले नाही, मग त्याला प्रभाकर जगताप संतोष दोंदे भीमा कांबळे दशरथ मुकणे वाळू गटके सोमनाथ गटके मंगेश गटके उभारा. अजून पण तिथं पण साहेब आहे, त्याचं काय टेन्शन आहे साहेबात हातात. दुसरा अर्ज आहे अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासाठी मेन फंडातून रस्ता तयार करणे. अर्जदार माधव नारायण गुडे विगाव शाळा गावठा जवळ रस्ता अपूर्ण असून त्या रस्त्यावर अपघात होतात. तर या रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदार वारंवार पूर्ण करून देणे दुर्लक्ष करीत आहे. तरी आपण रस्ता पूर्ण करण्यात द्यावा ही नम्र विनंती. दुसरा अर्ज आहे शांताराम यशवंत तिवारी गणपती मिळावा. अक्षय रमाई योजना वाळू शनिवार ठराव मिळावा. आणि दुसरा एक अर्ज आहे माधव नारायण गुडे विषय गट नंबर 81 ठराव किंवा येणूशी देऊ नये. आम्ही कसत असलेली जमीन गट नंबर 81 व सर्वे नंबर 3574 असून त्याची वहिवाट कार्यरत प्रांत अधिकारी कार्यालयावर कोर्टात शापूर सुनावणी तारीख चालू असून जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची मुली किंवा ठराव मंजूर करून देऊ नये. त्यांच्या बाजूला कोणी आहे? ते काय तिथं त्यांनी अर्ज दिला तो सदस्यांचा अर्ज आहे. हा जागे संदर्भात आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि एक याचा आहे साधा आहे तो आमदार आपले कळवल्यानंतर होत आहे की आपल्या गावातील टपाल खात्याची बेगावी शाखा डाकघरामध्ये श्रीपोस्ट पत्र व पार्श्व सेवा सुरू करण्यात आली आहे. तथा उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सदर शाखा डाकघरामध्ये वरील सेवा बुकिंग अल्प प्रमाणात होत असल्याने निदर्शनास आले आहे. यावरून आपण आढळून येते की आपल्या गावातील नागरिकांनी या सेवेचा माहिती पुरेशी झालेली नाही. आपल्याला नमूद आहे की आपण गावातील नागरिकांना याबाबत जागृत करून त्या शाखा डाकघरामध्ये स्पीडपोस्ट रजिस्टर पत्रे पार्सल सेवा मोठ्या प्रमाणात वापरण्यात यावी अशी विनंती आहे. संपले ना पावसात त्या अर्जाचे माझे रजिस्टरवर नोंद करून घ्या. अनुमोदन पाहिजे अनुमोदन द्यायला सांगतो. हा पेसाचा ग्रामसभा झालेली नाही. प्रत्येक गावाचा एक पेसा अध्यक्ष आहे ना, त्यांना विचारा ना झाले का नाही झालेली झालीच नाही. आणि भाऊसाहेब तिकडं कोणत्या कोणत्या वाड्या आहेत ते आम्हाला माहिती द्या. ती माहिती मला सांगा रे. एका गावामध्ये किती लोकसंख्येनुसार साधारण आपल्याकडे 6 पेसा गाव आहे. तर मला पण सांगतात मी त्यांच्याकडे आता ते नाविक म्हणून नवीन आलेले पेसा अधिकारी म्हणून शापूरला त्याच्याकडे मी मागणी केलेली की विगाव अंतर्गत जे 6 गाव आहे त्या एका गावामध्ये कोणकोणते पाडे आहेत आणि किती लोकसंख्या आहे ती सगळी माहिती मी त्यांच्याकडनं मागवलेली आहे. ते कधीपर्यंत मिळेल भाऊसाहेब? ती माझ्यामध्ये मंगळवार बुधवार कारण मागच्या वेळेस आम्ही विचारले तुम्ही ते पण मंगळवार बुधवारच बोललेली आहे. त्याच्यामध्ये संघटनेचे मोर्चे
बोलचे वगैरे चालू कमिटी वगैरे आल्या होत्या. हा म्हणजे एक्झॅक्ट तारीख पण सांगा. असं मंगळवार आणि बुधवार प्रत्येक आठवड्यात येतात. मला मागं मंगळवार सांगितलं होतं. मध्ये कमिटी आली आणि नंतर बोर्डची त्याचं काम रजिस्टर घेतली ना तुम्ही कोणता तो हा विषय हा तुमचे ना आजच घे ना ते डायरेक्ट आजच घ्या ना. नाही पण रजिस्टर लगेच लिहून घ्या ना म्हणजे रजिस्टर डायरेक्ट लिहिता नाही येणार त्याला. त्याला मी जेव्हा आम्ही द्यायला बसू ना तेवढ्या अर्जाच्या माध्यमातून त्याला तिथे कोण काही होत नाही तर एक विषय होता नॉर्मल आहे ते बल्ब बसवलेत ना रोड लाईट अनेक ठिकाणी जवळजवळ आहे 5-6 बल्ब जळत नाही. मी वारंवार कंप्लेंट केली कोणी असं तात्काळ ते दुरुस्त करून काय तर नवीन बसवून कोणाला काम दिलं तर काय लक्ष द्या जरा. हा लाईटीचा विषय निघालाय म्हणून त्याच्यावर मी बोलतोय थोडासा. आपण प्रत्येक जण आपण दिवाबत्ती कर भरतोय तर प्रत्येक वेळेला आपण दिवाळी किंवा गणपती आले त्याच वेळेस आपल्या ग्रामपंचायतीला का आठवतंय की आपल्याला दिवाबत्ती लावायच्या. ग्रामस्थ आठवण करून देतात की तुम्ही यावेळेस हे बल्ब लावलेले नाहीत. तसं आहे आपण त्या गोष्टीला तर त्याचं बिल पण भरत नाही. आपल्याला फक्त ग्रामपंचायतीने ते बल्ब खरेदी करून लावायचे आणि त्याची मेंटेनन्स करायचं आहे. तीच गोष्ट व्यवस्थित होत नाही. म्हणजे वर्षभर आता जर लावली तर मग त्याच्या लक्षात नाही. पुढच्या वेळेस जेव्हा गणपती येईल एक जण विचारणार अजून बल्ब नाही मग त्यावेळेस ग्रामपंचायतीला त्याची आठवण येते की अजून त्याची खरेदी नाही. खरेदी जाऊ दे अजून किती ठिकाणी लावलेले हे माहिती नसते की किती ठिकाणी लावायचं आहे. मग याची मोजणी प्रत्येक वर्षी करावी का लागते मला कळत नाही. कारण पोल तेच आहेत जागा तीच आहे. मग प्रत्येक वेळेला ते मोजून पण कमी पडतायत. म्हणजे ते चालू झाल्याच्या नंतर ते लगेच बंद पडतायत. मग त्याची क्वालिटी किंवा त्याचे एक स्ट्रीट म्हणून असतं की ते पावसामुळे पण त्याला धोका कमी असतो. असं काही आणता येत नाही का. आता हे बल्ब ते उघड्यावर आहे त्याला थोडासा पाऊस पडला की त्याला कार्बन वगैरे येऊन तो पाणी बिणी पडून तो लगेच बंद होतो. म्हणजे आपल्याला खरेदी करतानाच अशी गोष्ट करावी लागेल की पाणी पावसाचं जे काय असेल की त्याने त्याच्यापासून वाचला पाहिजे. अशा गोष्टी खरेदी करावी जो टिकतील अशा. आणि दिवसा डावळ्या पण ते जळतायत ते ना बंद करा जेणेकरून आहे ना वॉरंटीवाले असतात ना वॉरंटीवाले लगेच बदलून दिलं ते गावातला कोणी बनवला तर काढून आपल्या जवळ कोणी आणत नाही. या साईडचं तर असं काय झालं फोनवरती पण चढत नाही. आमच्याकडे आपल्याकडे लावून दिले ना तिथं आम्ही भेटलंच नाही. एक बल्ब सुद्धा नाही भेटत. आणि आपलं उपसरपंच आता समज तेलमाडी केंद्र म्हणून आपलं दवाखाना आहे त्याचा तुम्ही विषय का नाही घेत. तिथं एखादा डॉक्टर असावा. आता आखा पावसाळा का पहिले मिटिंगला मी हा विषय काढला होता तो अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. तिथं आता पावसाळ्यात बघा कोणी असो महिला असो किंवा बाप्या एखाद्याचं सर्प चावला काही चावला तिथं ट्रीटमेंट झालं पुढे आपण लावू शकतो. आपण ते ठरवायला आणि परत वरून आता इथं म्हणायला एक मिनिट जरा शांत सांग भाऊसाहेब. हा आरोग्य केंद्राचा विषय निघाला आहे. एकच मिनिट जरा आरोग्य केंद्राचा विषय निघालाय. आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात मागच्या 2-3 महिन्यापासून साथीचे आजार चालू आहेत. साथीचा आजार चालू हा भयंकर प्रकारचा आजार आहे. तुम्ही कोरोना सारखाच एक समजा. आपली इम्युनिटी पॉवर जास्त आहे याच्यामुळे लोकांना तो व्यवस्थित होत आहे. पण लहान मुलांना फार धोका आहे. आजही त्यांना सर्दी खोकला ताप येऊन लहान मुलांना ऍडमिट करावं लागतं. इथं बसलेले भरपूर जण आजारी पण पडून त्याच्यातून बरे पण झाले. पण आपली ग्रामपंचायतीची मूलभूत प्राथमिक हे आहे की आपल्या
नागरिकांच्या जे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा तरी पूर्ण कराव्या पाहिजे. मग आपले 2-3 महिन्यापासून साथीचा जर आजार चालू आहे आपल्या गावात, आजूबाजूच्या परिसरात, मग तुम्ही ग्रामपंचायत म्हणून तुम्ही कारवाई का नाही केली? तुम्ही एखादं पत्र तुम्ही आरोग्य केंद्रात पाठवलं असतं की असं असं आमच्याकडे आजार आलाय, त्याची तुम्ही तपासणी करा, त्याच्यावर नेमका तो कोणता आजार आहे त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा. आता कित्येक जण लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहेत, त्याचा खर्च तुम्हाला माहित आहे की किती येतो? ही फक्त सरकारी दवाखान्यातच नोंद होती त्याची आणि त्याच्यावर कारवाई. आता मग मी तेच सांगतो की आपला हे ग्रामपंचायत मधून तुमची जबाबदारी आहे की तुमचं पत्र त्याची प्रत आणि मग कुठे चेकिंग झाली ते पण कळायला पाहिजे ना. दाखव ना अर्जाची प्रत लगेच विषय क्लिअर होऊन जाईल. कारण आरोग्य विभागाचं कोणीच इकडे आलं नाही भाऊसाहेब आणि मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे. आता सध्या साथ चालू आहे. ग्रामपंचायतचं काम आहे ते आरोग्याविषयी त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं किंवा आणि जे उपकेंद्र वगैरे आहे त्यांचं पण काम आहे की ग्रामपंचायतीला कळवणं वगैरे. आता याच्याबाबत तुम्ही पत्रव्यवहार केलाय? ते आरोग्य केंद्र भाऊसाहेब बंद आहे त्याच्यामुळे ते आपल्याला कसं कळवणार? तिथे कोणीच राहत नाही, कुत्रा राहतच नाही कोणी. उपकेंद्र बंद असल्यामुळे जर आजूबाजूला आपल्याला दिसतंय आपल्या वाडीत साथ चालू अशी, मग ग्रामसभे आपल्या ग्रामपंचायतचे एक पत्र जरी दिलं असतं आणि समजा ते दिलं ते कुठे आले त्याची तपासणी केली हे नाही, सगळीकडे फिरले नाही, पत्र पाठवा. पाठपुरावा का नाही करत? सगळ्या कमिटीवर आहे समिती. आम्हाला माहिती पाहिजे आम्हाला आता पिढीचे आणि ते बड्यामा चेक करायचे ऐक ना मी काय म्हणतो, ते पत्र ते अर्ज त्याचं कारण तेच आहे. अध्यक्ष सचिव तुम्हाला चेंज करायचं असेल ना तर त्यासाठी ग्रामसभा घ्यावा लागते. ती ग्रामसभा झाली का तुमची? नाही झाली म्हणून चेंज नाही झाला. आता त्यासाठी त्यांना म्हणजे सेपरेट केसचा ग्रामसभा लावावा लागेल. मग आता त्या अर्ज त्यांनी ठराव दिला ना मग पुढे होईल कारवाई त्याच्यावर काय एक तारीख सांग. आणि ते किती तारखेला आले? चिकनगुनिया संशय आजाराची गावातील नागरिकांना लागण होण्याबाबत सदर महोदय ग्रामपंचायत विभाग अंतर्गत मुलुवाडी कोटेश्वरी व चिकनगुनिया संशय आजाराची गावातील नागरिकांना संबंधित गाव पथक पाठवून योग्य उपाययोजना करावी. भाऊसाहेब परत एक ठराव घेऊन फक्त एका वाडीपुरताच केलंय हा भाऊसाहेबचं पत्र आहे 16 जूनचा, म्हणजे त्यावेळेस पावसाळा व्यवस्थित सुरू पण नव्हता झालेला. 16 जूनचं पत्र आहे ते. आणि ही जी साथ पसरली ही 2-3 एवढे 1-2 महिन्यात जास्त पावसामुळे अध्यक्ष मॅडम अध्यक्ष मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे का 26 जानेवारी आपली जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये सगळ्या समित्या चेंज करण्यात आल्या बरोबर?
तर ती वन विभाग व्यवस्थापन समितीची जी कमिटी चेंज केली होती तर त्याचा पाठपुरावा तुम्ही आतापर्यंत काय केलं त्या समिती चेंज झाले का ते सांगा. त्याचं काय तुमच्याकडे असेल ना ती समिती कोण कोण तुम्ही सदस्य घेतले होते, अध्यक्ष घेतले होते, उपाध्यक्ष घेतले होते. अध्यक्ष सचिव तर ठीक आहे होते ठरलेले होते पण उपाध्यक्ष वगैरे काय म्हणता नाही कमिटी चेंज नाही झाली ना पण आपण ते विषय मांडला ठराव त्या पहिल्याच मिटिंगला झालेला पहिल्याच मिटिंगला झालेलं आहे तर त्याचं तुम्ही काय पाठपुरावा केला ते दाखवा. 2 वर्ष जर तुम्हाला द्यायला लागत असेल हे होईल त्याचं काय विषय तुझं दाखव जोरात बोला थोडासा न होण्याचं कारण काय न घेण्याचं ठराव का नाही घेतला ठराव का नाही घेतला मला सांगा बरं. सगळे होते तिथं वरिष्ठ सगळे होते 12 आम्हाला सुद्धा त्या कमिटीमध्ये म्हणजे बरेच लोक आहेत कमिटीमध्ये. अहो कमिटी तुम्हाला 4 वेळा सांगितलं ना का शेवटी 4 नाव कमी करा म्हणून नाही पण तुम्हाला सांगितलं त्यावेळेस 4 वेळा विषय झाला पण ती कमिटी का बरं अजून झाली नाही काय म्हणतो आपण तिथे ठराव दिलं का नाही गेलं परली उडला नाही दाखव वाचून दाखव वन व्यवस्थापन समिती भाऊसाहेब ऍक्च्युली ते ना वन व्यवस्थापन त्यांनी ते मंत्र्याचा विषय घेतला होता कामं करतो पण कामं काही त्यांच्याकडे झालेली नाही आणि त्या वाडीवरती लोक असे भरले ते कधी सांगितलं तो काय ग्रामसभेत पण विषय होता आणि आसमत भावनार त्यांनी विषय आज घेतला का कोणत्याही फॉरेस्ट्री काम करण्याच्या अगोदर ग्रामसभेत हा विषय घेऊन त्याचा ठराव घेऊन ते काम करावं परंतु असं काय झालं नाही त्यांचं. तर त्याच्यामुळे ती कमिटी नवीन स्थापन करण्यात आली 26 जानेवारी पण ते कमिटीचं अजून काय पाठपुरावा झाला त्यांना काय म्हणलं कोणाच्या लक्षातच आलं नाही. माझा शेवटचा विषय आहे आपला आपला प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट आपला आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. तसा यावेळेसही आपण तो 9 ऑगस्ट आपला आदिवासी दिन म्हणून साजरा केला. तर आदिवासी दिन आपण का साजरा करतो की आपल्या आदिवासीची संस्कृती ते संस्कृतीचे संवर्धन आपले जे काही थोर पुरुष आहेत ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला म्हणजे जे इतिहासात नोंदी नव्हत्या म्हणजे जेव्हा आपला आदिवासी समाज खरोखर आपला भारतात होता का हे जेव्हा प्रश्न आला तर मग जर आदिवासी समाज अगोदरपासून होता तर मग त्यांनी ते इंग्रजाविरुद्ध लढा तर दिलाच पाहिजेत होता. मग तो का नाही त्यासाठी मग आपण कोणी कोणी लढा दिला त्यावेळेस त्यांना बंडखोर सांगायचे तर तसेच आपले राघोजी भांगरे बिरसा मुंडा हे व्यक्ती आणि आपल्या गावात पण एक बंडखोर होता त्यांचं नाव होतं रामलचका. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिलेला मग आपण जर आदिवासी बाकीचे जे राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांची करतो प्रतिमेला हार करतो तर मग आपल्याच गावातला एक व्यक्ती त्यांनी इंग्रजांची लढा दिला ना मग आपण त्यांचा का नाही त्यांच्या प्रतिमेशी पूजन का करत नाही ते त्यांचं कुटुंब इतर राहतं त्यांचा सत्कार का करत नाही आपण राघोजी भांगरे किंवा बिरसा मुंडा याच्याशी मी काही वाईट बोलत नाही किंवा ते पण आपलेच आहेत पण आपल्या गावातला व्यक्ती ज्यांनी इंग्रजांशी लढा दिला आपण त्यांचंच का संवर्धन करत नाही आपण आपल्याला त्यांचाच विसर पडलेला आहे आपण ती गोष्ट विसरत आहे आणि हे ज्यावेळेस आपण म्हाताऱ्या माणसांना विचारणार त्याच वेळेस कळणार आपल्याला की आपला गावचा एखादा व्यक्ती होता का की त्यांनी अशी गोष्ट केलेली होती. कारण आपण जे नवतरुण आहेत आपण आपल्यातच मिटिंगी घेतो आणि आपणच साजरा करतो. वृद्धांना त्याची कल्पना नसते. आता वृद्धांना घेतलाच नाही आपण तर आपली आदिवासी संस्कृती नेमकी काय आहे आपल्याला कसं कळणार.
आपल्या आदिवासी संस्कृती वेगवेगळ्या जाती आहेत, त्या प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना सगळ्यांना सोबत घेतलं तरच आपला खरं मानाने की आदिवासी दिन साजरा केला किंवा त्या गोष्टीचा जसं आपल्या आदिवासी संस्कृतीचा संवर्धन केला असं मला वाटतं. आता त्या आदिवासी दिनावर आपण ग्रामपंचायतीतर्फे 50,000चा खर्च केलाय. तर मी ज्यावेळेस ती गोष्ट माझ्याकडे मी बघितली तर त्याचा तो जो खर्च होता तो आपल्याला काही गोष्टींनी तो कमी करता आला असता किंवा त्याच्यातनं आपण अजून चांगली गोष्टी करता आली असं मला वाटतं. मी तुम्हाला एकदा तो खर्च वाचून दाखवतोय, जो कमिटीने कोणी खर्च केलाय तो जे माझ्याकडे आहे म्हणून मी जस्ट वाचून दाखवतोय. 2/8/2025 उल्हासनगरला जायचा खर्च 1,600 रुपये. आता जो खर्च आहे आपण ट्रेनने जरी गेलो तर 20 ते 30 रुपये तिकीट आहे, 30-50 रुपये जास्तीत जास्त. तर मग नेमका असं 1,600 रुपये असा का खर्च झाला? आणि जर गाडी करून गेले असेल तर अशी कोणती गाडी होती की इथून उल्हासनगरला जायला 1,600 रुपये त्यांनी घेतले? आपल्याला काही गोष्टीचा खर्च वाचून मला वाटतं की हा खर्च केला त्याच्या गोष्टी एखादी आपण कमान टाकली असती किंवा चौक पण उभारला असता आणि त्या गोष्टीचा योग्य वापर झाला असता असं मला वाटतं. दुसरं आहे जव्हरचा खर्च. आता जव्हरला ते फडके आणण्यासाठी गेलेले होते तर त्याचा 11,100 रुपये खर्च केलाय. आपला कसारा किंवा इगतपुरीत घेतला असतं तरी पण योग्यच झाला असता, कारण इथून तिथपर्यंत जाण्याचा खर्च तेवढाच लागला जव्हरला जाऊन फडके आणण्याचा. तर आपण तोही खर्च वाचवता आला असता. आणि त्याला भाडं लावलं 1,000 रुपये. त्याच्यानंतर त्यासोबत बिलं जोडले 300 रुपये. आता तिसरी गोष्ट आहे आपण डीजे. मला वाटतं की आपली आदिवासी संस्कृती डीजे वाजवणं, आपण लहानपणी तर कधी डीजे ऐकला नाही. आपली जी संस्कृती होते कांबड नृत्य म्हणा किंवा टाळ्या टिपून जे काही बाया नाचायच्या असे वेगवेगळे आपण किंवा संबळ जरी आणलं वेगवेगळे ज्याच्यातून आपण निधी आपला योग्य ठिकाणी वापरता आला असं मला वाटतं. आता डीजे साठी त्यांनी 3-3, 4-4 वेळा पैसे दिले आणि आपण डीजे जर मागवला तर त्याच्याकडे जनरेटर असतोच. आपण असं सांगणार नाही की तू डीजे घेऊन ये मी वेगळीकडनं जनरेटर आणणार. जो डीजे कोणी वाजवणार आहे बाईक किंवा मोटारीत घेऊन येणार आहे तो साहजिकच त्याचं जनरेटर असणार. मग आपल्याला जनरेटरसाठी वेगळं असं पैसे देण्याची काय गरज पडली? जनरेटरला 2,000 रुपये दिलेत, डीजेला 10,000 रुपये दिलेत, परत एक्स्ट्रा 2,500 दिलेत, त्याच्यानंतर परत एक्स्ट्रा 1,500 दिलेत. म्हणजे मला ही गोष्ट कळत नाही की नेमका असं डीजे कितीला ठरवलेला होता तो. त्याच्यानंतर आपले जे पुढारी आहेत की आपण आपल्या आदिवासी दिनाचं एक आपण सांगतो की मान आहे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. तर आपण छोटीशी गोष्ट आपल्या हातातनं पाणी देऊ शकत नाही लोकांना जे येते कार्यक्रमाला. साध्या पाण्यासाठी पण त्याच्यात दिलेले आहे दिलीप वारे पाणी 600 रुपये. त्याच्यानंतर बॅनरचे पैसे 2700. म्हणजे आपण बॅनर छापण्यासाठी पण आपण आपल्या स्वतःच्या पैशातनं खर्च करू शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ही आपण बॅनर छापायचा आहे त्यासाठी आपण वैयक्तिक वर्गणी गोळा करा आणि त्याच्यातनं बॅनर छापा. मला आदिवासी दिनाचा विरोध असं काहीच नाही, पण आपला जो आपल्या ग्रामपंचायतचा जो पैसा आहे त्याचा वापर योग्य झाला पाहिजे हा माझा उद्देश आहे. म्हणून मी सांगतो त्या बॅनर छापण्यासाठी त्यांनी 2700 रुपये खर्च केले. त्याच्यानंतर पोह्याचा खर्च किती केलाय? 8,600. आता मी पण किराणा भरतो तर 2 ते 2,500 तर 25 ते 30 किलोची ती गोणी येते पोह्याची. तर मला असं वाटतं की ते एका गोणीत 400 ते 500 जणांचा नाश्ता होऊ शकतो. तर मग ते बिल 8,600 कसं काही लागला या गोष्ट लोकांना कळल्या पाहिजे आणि त्याच्यावर प्रश्न मुलांनी तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे. पहिलं ऐकून घे. हा मग ती वेगळी प्रोसेस पहिला खर्च करून घे त्याच्यानंतर आपल्याला पुढचं त्याच्यावर बोलता येईल. त्याच्यानंतर योगेश आदिवले 200 असे वेगवेगळ्या प्रकारचे फक्त लिस्ट आहे माझ्याकडे. त्याचा एकूण खर्च दाखवलाय त्यांनी 49,100. आता नेमका याचा आपण 49,100 रुपये खर्च दाखवलेला आहे. आता याच्यातलं विचार केला तर भरपूर पैसे आपण वाचू शकलो असतो आणि त्याच्यातनं एक कमान
किंवा काही आदिवासी एक चौक म्हणून पण आपण उभारू शकला असतो. ते कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात दिसलं तरी असतं. कारण हा आदिवासी दिन लोक बायांना तर माहीत पण नसेल. इथं बहुतेक बाया असतील की त्यांना माहीत पण नसेल की असं झालंय. आणि आपलेच पैशातनं हा काही सरकारने काही छापून नाही देत. आपण साधा एक चॉकलेट दिला तरी त्याचा आपण टॅक्स भरतो, कर भरतो. हा आपलाच पैसा असतो आणि तोच सरकार आपल्याला देतो. त्याच्यामुळे सरकार सांगतो तुम्हाला 1,500 दिलं, तो काही सरकार छापून देत नाही. ते आपल्याचकडनं घेतं आणि आपल्यालाच परत करतं. त्याच्यामुळे तो आपलाच पैसा आहे आणि आपला पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे असं मला वाटतं. 1950 बरोबर, त्यातून आपण कोणत्या पैशातून काढलाय? हा निधी पेसातनं काढलेला आहे. मग तिथे आपण आता त्याच्यावर तुमचं काय असेल, कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलू शकतात. महिला पण, पुरुष पण, युवक पण, सगळे पण. पैसे भरपूर पेसा अंतर्गत आपल्याला आहे ना सांस्कृतिक कार्यक्रम योग्य परंपरा ते जतन करणं हा एक गिडच आहे. म्हणजे तुम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेतले किंवा रूढी परंपरा जतन करण्यासाठी आपल्याला एवढा पैसा तरतूद केलेली आपण त्या पद्धतीने आपण पैसा खर्च करू शकतो. म्हणजे किती प्रमाणात केला, काय प्रमाणात केलं ते नाही. पण घेण हा एक पैसा आपण तिथं लावू शकतो. माझं म्हणणं रूढी व परंपरा ते जतन करणं म्हणजे आदिवासी लोकांचे सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम आपल्याला पैसा लावू शकतो. आमचं दुमत नाही भाऊसाहेब, पण योग्य प्रकारे योग्य ठिकाणी त्याचा वापर पैशाची फुकटचा आहे म्हणून त्याचे वायफळ खर्च करणं हे योग्य नाहीये. गरज आहे. हा, आत्तीच खुर्च्या चांगल्या त्या ते नाही भेटले. आता पुण्यामध्ये 8,000 600 म्हणजे एक लग्नाचा एक खर्च, तुम्ही जेवणाचा खर्च निघू शकतो 8,600 दिले असते. आमचा कार्यक्रम शाळेवर तर तिथं आम्ही खुर्च्या ठेवल्या असत्या ना, किंवा बाथरूम लावला असतं ना, बाथरूम केला असतं. मुलं येतात, कोणाला बोलायचं असेल तर या विषयावर तुम्ही बोलू शकता. लक्षात ठेवा, नंतर वेळ नसतोय. मग जे करा ना काहीतरी, इतर खर्च नका तुम्ही, फक्त इकडे करा ना. मॅडम आहे, सगळं आहे, मुला आहे ना. आता ते बाथरूमचं आहे ना, मॅडम आहे त्याचा मोठा भावना. आता पोया जर खर्च 8,000 करायचा असं कमिटीचं काय झालं? नाही, एका वाडीत 2-2, 3-3 नावं झालेत ना. कमिटीचं काय झालं? उद्या आहे ना आणि बांधायचे चालू करून दे. गावतात आहे भाऊसाहेब, मला वैयक्तिक पाडून फायदा नाही. म्हणणं काय आहे का ती कमिटी स्थापन झाली पाहिजे. दुसरं भाऊसाहेब बरं ठीक आहे, तुम्ही आता आले. अध्यक्ष मला एक सांगा, 1-2 ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये असा विषय झाला का बाबा काही नवीन स्कीम आली किंवा योजना आली एखादी, किंवा तुम्ही कामं काय करता याची सूचना फलक लावायचे ते बाहेर, म्हणजे पोस्टरच्या मार्फत. त्या ग्रामसभेत तिथे झाली, शाळेमध्ये झाली ती ग्रामसभा. तर त्या ग्रामसभेत तो ठराव घ्यायचा होता. मग त्याच्यावरती काय झालं? त्याचं पुढचं सांगा बरं. त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? त्याच्यावेळेस हे पण झालेलं की आम्ही छापणार आहोत, चिपकवणार आहोत. छापलेत पण असा पण विषय झाला डायरेक्ट. पण त्याचं काय झालं? तुम्ही म्हणजे आता पण तुम्ही फक्त आश्वासन देणार, करणार काहीच नाही असं ठरवलं का तुम्ही? तसं काही तसं असेल तर सांगा. आम्ही तुमच्याकडे असंच लावून राहत नाही ना.
बरं हा आता अजून एक विषय निघाला. आता तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, याच्यापूर्वी आहे ना भाऊसाहेब, मला वाटतं दळवी भाऊसाहेब होते, तर दळवी भाऊसाहेब त्या दिवशी ना त्यावेळेस काहीतरी ट्रेनिंगच्या पिरियडला होते, तर ती ग्रामसभा घेताना मार्के भाऊसाहेब होते. हा, तर मार्के भाऊसाहेब त्यावेळेस पण हा विषय खूप रंगला होता का ज्या बाहेरच्या जागेचे एनओसी आहे, बरोबर, तुम्ही एनओसी देता, पैसे घेता, सगळ्यांना माहिती पैसे नाही घेत, आम्ही म्हणत नाही पैसे नका घेऊ, पैसे घ्या, पण त्यातून काय घेत होतं का तुम्ही गावाच्या विकासासाठी यांच्याकडनं काय कामं करून घेणार आहे असं ठरवत त्यांना नोटीस द्यायचे होतं. ते सुद्धा ठरवत मला वाटतं 3-4 ग्रामसभेत झालं. त्याच्यावरती मॅडम तुम्ही काय केलं मला ते सांगा. झाला होता का नाही विषय हा? मला वाटतं 2-3 ग्रामसभेत हा विषय लागलेला आहे. मग त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली ते आम्हाला सांगा. कोणती? हा नाही ऐक ना, एकाला दे तू 10,000, पण त्याचं तुम्ही काय केलं त्याचं आम्हाला पत्र तर दाखवा का बाबा हे आम्ही दिले, त्या नोटीस दिले ना, त्याचा अर्ज आहे माझा, त्याच्यावरती दाखवा तुम्ही काय यांना हे केलं. एनओसी देताना तुम्ही कोण कोणतं दिले काम केलं, मग ते काय दिलं आम्हाला ते दाखवा, ग्रामसभेला माहिती होत्या त्यांची काहीतरी तुम्ही पोच घेतली असेल ना यांना नोटीस दिले ते दाखवा, दुसरा काय विषय नाही. नाही दाखवा आम्हाला, आहे ते आम्हाला माहिती नाही, दाखवा. हा 3 ग्रामसभा 3-4 ग्रामसभा विश्वासावर गेलं, त्याच्यावर काही झालं म्हणून म्हटलं आता दाखवा की काय तुम्ही कारवाई केली. कोणाला दिलं ते वाचून दाखवा. नाही तुम्ही दिलं कोणाला, त्यांचं त्या पार्टीचं नाव द्या. तुम्हाला मी आतावर भाऊसाहेबांना मी 3 ते 4 वेळा आहे ना सगळ्या पार्ट्यांचे नाव लिहून दिले का तुम्ही यांना नोटीस द्या म्हणून. ते कोणा त्याचे नाव वाचून दाखवा. तर ठराव घेतला ते मला माहिती ठराव. हा नोटीसच्या संदर्भात होती का हा पेसा ग्रामसभा, बरोबर, पेसा गाव आहे, बरोबर, म्हणजे पेसा ग्रामपंचायत. तर पेसा ग्रामपंचायत आता जे लोक बाहेरून येतात, बरोबर, जागा घेतात आपल्या इथं, त्यानंतर कोणी रिसॉर्ट टाकतं, तर कोण काय करतं, म्हणजे त्याच्या उद्योगधंदा चालू करतात ना. मग त्याच्यामध्ये जे आदिवासी भागातले लोक आहेत यांना रोजगार निर्मिती हो, त्याच्यामध्ये दुसरा काय विषय ना, त्याच्यामध्ये यांना रोजगार भेटला पाहिजे. आता मला सांगा, इथले लोक जातात मानसला कामाला, कोण जातात कल्याणला कामाला, आणि ते लोक भैया आणून इथं बसतात, इथल्या लोकांचा रोजगार बुडाला त्याच्यामध्ये. अरे बाबा दिले नोटीस कोणाला ते दाखव ना, 8 आहेत मला ते माहिती.